नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मोहिनी घारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपण जाणतच आहात, की आपण महिला दिनाच्या निमित्ताने काही इन्फ्लुएन्शियल महिला आणि पुरुषांशी बोलत आहोत आपल्या या पेजवरून. सो आत्ता माझ्याबरोबर आहेत मीनल कुलकर्णी. हाय मीनल. हाय हाय येस, तुझं मोहिनी. मनःपूर्वक नाईस टू स्वागत. मीट यू. सेम हिअर. तुझं मनःपूर्वक स्वागत आणि महिला दिनाच्या निमित्ताने मी हे इंटरव्ह्यूज घेते आहे. मला खूप बोलायचं असतं. येस मला येस. बोलायला खूप आवडतं बेसिकली. दुसऱ्यांना ऐकायला आणि त्यांचं मन जाणून घ्यायला मला खूप आवडतं. सो सगळ्यात आधी तुला आजचा प्रश्न आहे, की तू आपल्या व्ह्युअर्सला तुझी थोडक्यात माहिती सांग, तुझी ओळख करून दे. नक्की नक्की मोहिनी. सगळ्यात आधी तुझ्या या उपक्रमासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि तू मला त्यासाठी संधी दिलीस त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. छान वाटतंय आज बोलून आणि मनमोकळ्या आपल्या बिझनेस बद्दल किंवा आपल्या दोन महिलांनी अशा छान गप्पा करणं येस, खरंच छान उपक्रम आहे. थँक यू. अ, सगळ्यात आधी माझी ओळख अशी देईन करून की मी 16 वर्ष नोकरी केली आणि सॅलरी स्लिपच्या चौकटीतनं मी बाहेर पडून वेगळं काहीतरी करू अशा उद्देशाने क्रोशेचा बिझनेस सुरू केला. खरं तर हँडमेड क्रोशामधून इतका छान बिझनेस होऊ शकतो हे माझ्या बरोबरीच्या लोकांना सुद्धा जाणवलं नाही आणि मी ते पॅशनेटली करत गेले. हम्म. पॅन्डेमिक नंतर असं जाणवलं की प्रॉडक्ट सेलिंग त्यावेळी खूपच मर्यादित, म्हणजे त्याला खूप मर्यादा आल्या. प्रॉडक्ट्स म्हणजे रॉ मटेरियल मिळणे, त्यानंतर ते विकणे ह्याच्यासाठी खूप मर्यादा आल्या पॅन्डेमिक मध्ये. पण तेव्हा मला असं जाणवलं की माझ्यासारख्या बऱ्याच कलाकार किंवा बऱ्याच धडपड करणाऱ्या सोलो प्रुनर्स आहेत. हा. सोलो प्रुनर म्हणजे एकट्या धडपडणाऱ्या, मार्केटिंग पासनं प्रॉडक्ट डिझाईन करणं, प्रॉडक्ट बनवणं सगळं एकटीने करणं, ह्याला बरोबर. मी सोलोप्रुनर म्हणजे डेफिनेटली. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? मला त्यांच्या बरोबर संवाद करताना त्यांची धडपड, त्यांच्या स्टोरीज इतक्या अमेझिंग असतात. जसं आपण आता बोलतोय तसं मी व्हायब्रंट माइंड पॉड या नावाने एक पॉडकास्ट चॅनल पण सुरू केलं. वाव. आणि आता माझे दोन्ही पॅरलली बिझनेस इतके छान चालू आहेत. क्या बात है. पॉडकास्टमध्ये मी वेगवेगळ्या मार्गाने जाणाऱ्या महिला, पुरुष किंवा त्यांनी वेगळ्या धडपड करून काय छान बिझनेस केले आणि इतके वर्ष बिझनेस चालू ठेवले. बरोबर. प्रत्येकाची एक अशी युनिक स्टोरी आहे मोहिनी. असं छान वाटतं जसं आपण आज कॉन्व्हर्सेशन करतोय तसं माझी पॉडकास्ट वरती पण जेव्हा गेस्ट येतात तेव्हा त्यांच्या सगळ्या स्टोरीज ऐकणं, त्यांची धडपड ऐकणं आणि त्यातून जर दर्शक आणि प्रेक्षकांना जर छान काही मेसेज मिळाला किंवा एखाद्याला त्यातून एखादा छान धागा सापडू शकतो किंवा त्यांच्या एखाद्या प्रश्नाचं त्यांना उत्तरही मिळू शकतं आणि बरोबर. आपल्याच सारखं कोणीतरी अजून नेटवर्किंग होऊ शकतं. राईट. अशा उद्देशाने माझा पॉडकास्टिंगचा मी चॅनल सुरू केला किती आणि मस्त. दोन्हीला छान प्रतिसाद मिळतोय. क्या बात आहे. मिनल, मला क्रॉशेटर म्हणून पण तुझी एक वेगळी आयडेंटिटी तू आता सांगितलीस, कारण की आता पॉडकास्ट वगैरेचा जमाना आहेच डेफिनेटली. लोक खूप ते करतायत, ऑडिओ व्हिज्युअल मधून त्यांना समोर यायचंय लोकांच्या. पण क्रॉशेटर ही एक वेगळीच आयडेंटिटी आहे आणि तुझं काम मी तुझ्या सोशल मीडिया ह्याच्यावर जाऊन पाहिलं, काय काय वॉल्सवर, तुझ्या फेसबुक वॉलवर तू फोटो शेअर केले. तर येस. मला इथे सांगायला आवडेल की तुम्ही पण जरूर पहा. मिनलचं काम खूपच छान आहे क्रोशेटर म्हणून सुद्धा. आणि मिनल, थँक्यू. आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही चर्चा करतो आहोत, हे गप्पा मारतो आहोत रादर. तर मला तुला पुढचा प्रश्न इथे विचारायला आवडेल की खरं तर हा मी एक की क्वेश्चन असं आपण त्याला म्हणू शकतो, की कळीचा प्रश्न हा आहे सगळ्या महिलांसाठी, की मी सगळं करते पण. तर हा पण जो आहे तो तुझा काय आहे, तुला काय वाटतं असं? तर त्याचं उत्तर तू दे. एकदम कळीचा प्रश्न विचारलास. खूपच म्हणजे तू मनाचा एक काय हळवा कप्पा असा टॅप केलेला आहेस बरं का. ऍक्च्युली खरंच म्हणजे हा प्रश्न माझ्या मनात म्हणूनच आला, की आंतरराष्ट्रीय खरंय. महिला दिनाच्या निमित्ताने बाहेर बाजारपेठ
फुललेली असते आणि सगळीकडे महिलांचं एक प्रॉडक्ट म्हणून जे सेलिब्रेशन होत असतं, तर त्या पलीकडे जाऊन कोणी दुसऱ्या महिलेला कधीच हे विचारत नाही की तुला काय पाहिजे आहे किंवा तुला काय असं वाटतं. हे पर्सनली कधीच कुठल्याच महिलेला महिला दिनाला विचारलं जात नाही. काही मुठभर महिलांचा सत्कार होतो. कधी-कधी त्याच महिलांना दरवर्षी पारितोषिकं मिळत राहतात, असं सुद्धा होतं. पण जे ॲक्चुअली काम करत आहेत त्यांच्यापर्यंत तेवढं मार्केट पोहोचत नाहीये. किंवा मग कुठे पोहोचतं, खरंय. आमच्या वस्तू तुम्ही घ्या, महिला दिनानिमित्त तुम्ही हे पॅकेज घ्या, अशा पद्धतीनेच त्याच्याकडे पाहिलं जातं. तर म्हणूनच मला अगदी खरंय. सोशल मीडिया हे एक चांगलं माध्यम आहे, की ज्याच्यावरनं आपण हा पर्सनल प्रश्न विचारू शकतो आणि इथे बायका व्यक्त सुद्धा होतात तितक्या भरभरून. सो त्याचं उत्तर मला जरूर ऐकायला आवडेल, की मी सगळं करते पण. नक्की मी सांगीन मोहिनी, माझं हे उत्तर थोडं पॉझिटिव्ह एंडला आहे. कारण हा प्रश्न जर तू मला 5-6 वर्षांपूर्वी विचारला असतास तर कदाचित रडगाणं टाइप मी बोलले असते, की मी सगळं करते. हो, पण अमुक-तमुक, कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही. मला ना हवं तसं यशच मिळत नाही. बऱ्याच गोष्टी ज्या बरोबर आहे. आता आपण कॉमनली आपण ऑब्झर्व्ह करतोय. पण आज मी तुला हे नक्की सांगेन, की मी सगळं करतीये. पण मी माझ्या बाउंडरीज सेट केल्यात. मला रिअल ग्राउंडवर माहितीये, की मी कुठे स्टँड करते. मला कुठे जायचं आहे. आणि त्यासाठी मी स्वतःवर काम केलं मोहिनी. गुड. मी कुठलीही परिस्थिती आणि कुठलीही माणसं बदलायला गेले नाही. मी देवाचे कायम आभार मानत आले, की जे रिसोर्सेस माझ्या बरोबर आहेत, जी माणसं आहेत, ती खरंच खूप छान आहेत, सपोर्टिव्ह आहेत. आणि महिला दिनाच्या दिवशी मी खरंच हे सांगेन, की माझ्या घरात 3 पुरुष आहेत आणि इतके सपोर्टिव्ह आहेत, क्या बात म्हणजे है! आय एम ब्लेस्ड, मी असं म्हणेन. आणि मला माझे लिमिटेशन्स आणि स्किल्स मला कळले, की मी हे करू शकते आणि मी त्याच्यावर जास्त फोकस केला रादर दॅन क्रिंजिंग, की मी माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाही. जे राइट. माझ्याकडे रिसोर्सेस होते, अवेलेबल टाईममध्ये, अवेलेबल माणसांमध्ये मी जे करू शकले आणि त्यालाच खरं तर त्यामुळेच खरं तर मी इथपर्यंत आले. क्या बात 5 है! 6 वर्षांपूर्वीची मिनल आणि आजची मिनल ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि वॉव! त्यासाठी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. मी सगळ्या महिलांना सांगेन, की आपल्याला जर राइट. कोणी कन्झ्युमर म्हणून बघत असेल आणि आपण फक्त एक वस्तू विकण्यासाठी आपल्याकडे जर लोकं येत असतील किंवा आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपल्याला एक्सप्लॉइट होत असेल आपला वेळ, तर आपल्याला ते कळायला हवं आणि तिथे आपण बाउंडरीज सेट करायला हव्या. मला म्हणजे माझा हा काय म्हणतात, पूर्ण स्किल सेट मी ओळखून आज मी तिथे इथपर्यंत आलीये. ग्रेट. आणि आता अशीच पुढे माझी छान जर्नी जात चालू राहणार आहे. राहील आणि तुझ्यासारख्या छान लोकांबरोबर मी जोडले जाईन. थँक यू. जेव्हा जेव्हा मी ती चौकट सोडून बाहेर आल्यावरच आपली भेट झाली. अदरवाईज मला झालीच. वाटतं, की सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्यांसाठी अबंडन्स अवेलेबल आहे. फक्त आपण ओळखत नाही ते. बरोबर. आपण तिथपर्यंत जात नाही. आपण आपल्या मनाची दारं उघडत नाही. सो वन लाईन मध्ये टेक अवे आपल्या महिलांना सांग, की मी सगळं करते पण स्वतःवर काम करत नाही, तर ते करा. बरोबर? करा. परफेक्ट आहे. येस. ओके. मला वाटतं मीनल आज आपण इथेच थांबूयात. पण तुझ्याशी गप्पा मारत राहायला नक्की. मला नक्की आवडणार आहे. सो आपण लवकरच काहीतरी प्लॅन करू, कुठेतरी भेटू आणि या गप्पा कंटिन्यू करू. थँक यू सो मच नक्की, सगळ्यांना. नक्की. आणि मीनलनी जे उत्तर दिलंय ते तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात नक्की आचरणात आणा, की स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला काय हवंय ते ओळखा. स्वतःच्या बाउंडरीज सेट करा आणि पुढे जात राहा. थँक यू सो मच. थँक यू मीनल. थँक यू मोहिनी.